निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। तिरंगा रॅलीतून समृद्ध विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प, नामदार विखे पाटील। अहिल्यानगर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग। भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी योगदान देण्याच्या संकल्पनेच्या असल्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गायनाचा निर्णय मातृभूमीचा गौरव आणि राष्ट्रीय स्वाभिमान वाढवणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा उपक्रमाचे आवाहन केले। प्रत्येक नागरिकाने घरावर तिरंगा फडकवून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे। यावर्षीचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गीत म्हणण्याचा केलेला निर्णय हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि चैतन्यदायी असल्याची प्रतिक्रिया मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली। वंदे मातरम हिमगीत केवळ शब्दांची रचना नसून आपल्या मातृभूमीप्रती असलेला अथांग प्रेम, त्याग आणि समर्पणाची भावना आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देशातील क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना एका सूत्रात बांधणारा मूलमंत्र वंदे मातरम मध्ये सामावला आहे। केंद्र सरकारने वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गायनाचा निर्णय केलाच, पण यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीताने करण्याचा केलेला निर्णय राष्ट्रप्रेमाची आणि समृद्ध इतिहासाची प्रेरणा देणारी असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले। राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, छत्रपती संभाजीनगर।